Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमान, मग करा कडेलोट. संजय राऊतांचं मोठं विधान. औरंगजेबाच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला. रायगडावर कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यावरूनही जोरदार टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट. अमित शहा दिल्लीला रवाना होण्याआधी तासभर चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार. फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा. मुख्यमंत्री मला भाषण करा म्हणाले होते, मात्र वेळ कमी असल्यानं मी भाषण केलं नाही. शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. अमित शहांच्या रायगडावरील भेटीचं संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रणच नाही. रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना शहांच्या दौऱ्यातून डावलल्याची चर्चा. आम्ही पक्षातील लोक फोडतो, तसे शाळांनी विद्यार्थी फोडावेत. पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांकडून आमदार फंडातून 10 लाख जाहीर. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी. लवकरच प्रवीण परदेशींच्या नियुक्तीचे आदेश जारी होणार. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा. राजस्थानमध्ये वीज कोसळून आणि वादळामुळे दोघांचा मृत्यू. 16 एप्रिलपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%. कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटला. मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार. एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार. नव्या सेवेसाठी साध्या लोकल फेऱ्या रद्द करणार. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस. एचएएल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी एचएएल कंपनीचे प्रमुख भागधारक. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी. गबार्ड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती. तर सरकार आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी. भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच. गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्याने ईव्हीएम सुरक्षित. आयोगाचं स्पष्टीकरण. स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय. ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत. दमदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा पंजाबवर 8 विकेट्स राखून दणदणीत विजय. सलामीवीर अभिषेक शर्माची 141 धावांची तुफानी खेळी. Cancer Healer Center, a new beginning.